नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवलेले आहे मस्त असे झणझणीत आणि चमचमीत अंडा करी. अंडा करी म्हटलं की सगळ्यांचीच फेवरेट असते. अंडा करी ही बनवायलाही भरपूर सोपी आणि टेस्टी असते. तर चला, थोडा वेळ न घालवता अंडा करी ही कशी बनवलेली आहे आज आपण तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण काय घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे 1 चम्मच, अंडा करी मसाला घेतलेला आहे, त्याच्यानंतर मिरची पावडर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, धने पावडर घेतलेली आहे, त्याचबरोबर आपण इकडे कसुरी मेथी घेतलेली आहे, ज्याच्यामुळे आपल्या रश्श्याला चांगला असा टँगीचा टेस्ट येणार आहे, असा चमचमीत टेस्ट येणार आहे. त्याच्यानंतर आपण काय घेतलेले आहेत, हे घेतलेले आहेत 2 कांदे, 2 टमाटर, कढीपत्ता, लसूण आणि ओल्या वाटणासाठी आपण घेतलेला आहे कांदा, लसूण, आलं, खोबरं, खसखस, धने, जिरे, कोथिंबीर हे वाटण्यासाठी आपण घेतलेले आहेत मसाले, जेणेकरून आपल्या जी करी आहे त्याची ग्रेव्ही आणि कन्सिस्टन्सी एकदम मस्त अशी लागणार आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी करणार आहोत आपण. तर आपण काय केलेलं आहे, 2 चमचे तेलामध्ये अंडा करीचा जो मसाला असतो तो टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही जी बॉईल केलेली अंडी आहेत आपण मस्तपैकी फ्राय करून घेतलेली आहे. फ्राय ॲज इन लाईक पूर्ण अख्खी बॉईल केलेली अंडी आपण फ्राय केलेली आहेत, जेणेकरून त्याच्यावरती एक असा कोट चढेल ऑइलचा आणि ती आपण साईडला काढून घेतलेली आहे. आणि त्याच तेलामध्ये आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे, लसूण ॲड केलेला आहे आणि आपल्या रेसिपीला सुरुवात केलेली आहे. अंडा करी म्हटलं की सगळ्यांचीच, जसं मी म्हटलं, सगळ्यांचीच फेवरेट असते. माझीही तितकीच फेवरेट आहे. भाताबरोबर तर मस्तच जाते ही. इकडे आपण ॲड केलेले आहे दोन चॉप केलेले कांदे आणि कांद्यानंतर आपण ॲड करणार आहोत टोमॅटो. तर कांदा चांगला आपल्याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला थोडा वेळ 2 ते 3 मिनटं थांबायचं आहे. मी जसं म्हणत होतो, अंडा करी म्हटलं की सगळ्यांचीच फेवरेट असते, कारण की ते प्रोटीन्स असतात त्याच्यामध्ये आणि ते बॉडीलाही भरपूर उपयुक्त असतात. तर त्यासाठी अंडा करी म्हटलं की सगळ्यांचीच फेवरेट असते. राईसबरोबर असो, चपातीबरोबर असो, भाकरीबरोबर असो, रोटीबरोबर असो, पावाबरोबर, ब्रेडबरोबर अंडा करी ही कशाबरोबरही एकदम चांगली जाते. तर आता हे 3 ते 4 मिनटं आपल्याला हे सगळं हलवून घ्यायचं आहे कांदा आणि त्याच्यानंतर आपण इथे ॲड केलेली आहे हळद. चांगलं मिक्स करून घ्यायचे आहेत हे सर्व इन्ग्रेडियंट्स. आणि हे बघता प्लीज मुंबई कराई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे. प्लीज सपोर्ट करा. महाराष्ट्रीयन चॅनल आहे आपलं. इकडे आपण ॲड केलेला आहे आपला अंडा करी मसाला. मस्तपैकी अंडा करी हा मसाला तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल भेटून जाईल, तर तुम्ही यूज करू शकता तो. इकडे आपण ॲड केलेला आहे आपला रेड चिली पावडर. आपण इकडे मालवणी मसाला जो आपण नेहमीप्रमाणे यूज करतो तो वापरत नाही, तो आपण अवॉइड केला आहे. त्याच्याऐवजी आपण ॲड केलेला आहे आपला अंडा करी मसाला. आता हे आपला कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे. इकडे ॲड केलेला आहे धने पावडर. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला. आणि इकडे ॲड करणार आहोत आपण टमाटर. मस्त असे टमाटर चॉप करून घेतलेले. आणि डेफिनेटली ही अंडा करी जी तुम्ही करणार आहात अशा प्रकारे तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल. जरूर या पद्धतीने तुम्ही करून बघा. एकदम बोलतात ना रेस्टॉरंट स्टाईल, जो धाब्यावरती अंडा करी भेटते तशीच आपण अंडा करी बनवणार आहोत, जी गाड्यावरती भेटते. तर इकडे ॲड केलेलं आहे आपण 1 ग्लास पाणी, म्हणजे आपला मसाला चांगला वाफून निघेल, चांगला फ्राय होऊन निघेल. आता 2 ते 3 मिनटं आपल्याला असाच हा मसाला चांगला बॉईल होऊ द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवला आहे आणि बाजूबाजूने कशा बुडबुड्या येत आहेत. तर हा चांगला मसाला आपण हलवून घ्यायचा आहे. आणि कोणाकोणाला इथे अंडा करी आवडते त्यांनी कमेंट करायला नक्की विसरू नका. तुमचे कमेंट्स, तुमची सबस्क्राईब आणि तुमचे लाईक्स आपल्या चॅनलसाठी भरपूर महत्त्वाचे आहेत, कारण की आपल्याला एक ते प्रकारचं मोटिवेशन ॲड करतं. आणि इकडे आपण ॲड केलेलं आहे आपला वाटण, ज्याने आपल्या ग्रेव्हीला एक बॉडी भेटते, एक बोलतात ना थिकनेस भेटते. तर हे मस्तपैकी आपण वाटण ॲड केलेलं आहे. आणि वाटणामध्ये मी तुम्हाला जिन्नस पण शेअर केलेले आहेत, काय आपण ॲड केलेलं आहे. तर एकदम बोलतात ना रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे. जरूर या पद्धतीने करून बघा. आणि प्रत्येकाची डिश करण्याची पद्धत वेगवेगळी असते. ही आम्ही आमच्या पद्धतीने बनवतो आणि या पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा. तुम्ही ज्या नेहमीप्रमाणे जी बोरिंग पद्धत वापरता त्याच्याऐवजी ही जी पद्धत आहे तुमच्या घरच्यांना, तुमच्या लहानपासून मोठ्या व्यक्तींना ही डिश नक्कीच आवडेल. तरी ते चांगला मसाला आता फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला.
साईडनी तुम्ही बघू शकता बुडबुड्या येत आहेत. तेलाचा तवंग आहे मस्तपैकी, जो तर्री आपण बोलतो. इकडे ॲड केलेला आहे आपण कसुरी मेथी, ज्याने बोलतात ना की आपल्या रश्श्याला असा टँगीचा टेस्ट येणार आहे. तर तेच आपण कसुरी मेथी इथे ॲड केलेली आहे. तर लंच आणि डिनरसाठी आपले हे एक बेस्ट ऑप्शन असू शकतं अंडा करी. तर हे चांगलं आपल्याला फ्राय करून झालेलं आहे मस्तपैकी. ह्याच्यात आता आपण 1 ग्लास अजून पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे अंडी आपण ॲड करायची आहेत ह्याच्यामध्ये. तर काहीतरी नवीन शिकलात तुम्ही या व्हिडिओमधून आज. जरूर या पद्धतीने अंडा करी बनवून बघा आणि भरघोस प्रतिसाद द्या या व्हिडिओला. आता हे फक्त आपल्याला बॉईल होऊ द्यायचं आहे. 5 ते 10 मिनटं हे चांगलं बॉईल होऊ द्यायचं. आता हे तुम्हाला दाखवतो आहे मी. 10 मिनटांनंतर हा बॉईल झालेला अंडा करी, त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे. भरभरून कोथिंबीर ॲड करायची. भरपूर सुंदर दिसत आहे. हिरवा कलर, लाल अशी अंडा करी, येल्लो अशी अंडी. तर मस्त असं बोलतात ना, रेस्टॉरंटमध्ये जसं वाढतात तशाच पद्धतीने आपण आता वाढणार आहोत. हे आपण साईड डिशमध्ये तुम्ही बघू शकता. साईड डिशमध्ये आपण अंडा करी घेतलेली आहे. तर कोणाकोणाला इथे भूक लागलेली आहे त्यांनी नक्की कमेंट करून बघा. तुमच्या घरच्यांनाही सांगा अंडा करी बनवायला, कारण की ही भरपूर वेगळ्या पद्धतीने आपण बनवलेली आहे. काहीतरी नवीन तुम्ही शिकणार आहात या व्हिडिओमधून. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. तर्री एकदम छान झालेली आहे. कढीपत्ता दिसत आहे, कोथिंबीर दिसत आहे, त्याचबरोबर कांदा, टमाटर सर्व ॲड केलेले आहे आपण. अंडी प्रॉपरली बॉईल झालेली आहे. अंड्यांचा बाहेरचं तुम्ही आवरण बघू शकता, आतलं तुम्ही गिल बघू शकता. तर येस, एकदम मस्तपैकी बॉईल झालेली आहेत अंडी आणि त्याचबरोबर मस्तपैकी शिजलेली आहेत आपल्या रश्श्यामध्ये. तो रस्सा चांगला ॲब्झॉर्ब झालेला आहे अंडा करीमध्ये. तर अशा पद्धतीने मित्र हो, तुम्ही नक्की करून बघा. मुंबईकर आई चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलसाठी भरपूर महत्त्वाचा आहे. हे एक मोटिवेशन म्हणून आपण यूज करतो पुढे जाण्यासाठी. तर प्लीज मुंबईकर आई चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा नवनवीन रेसिपीजसाठी मुंबईकर आई चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.